बेसिक फोटोग्राफी आपण 6 पॉइंट्समध्ये इथे डिवाइड केलेली आहे. ज्यात पहिलं आहे कॅमेरा मोड्स, ज्यात तुम्हाला वेगवेगळे कॅमेऱ्याचे मोड्सबद्दल डिटेल्स प्रोव्हाईड केले जाणार. सेकंड आहे मॅन्युअल मोड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण मॅन्युअल मोडमध्ये तुमच्या हातात फुल कंट्रोल येतो तुमच्या कॅमेराचा. ऑब्व्हियसली वेगवेगळ्या लाइटिंग कंडिशन्समध्ये किती ऑटोमॅटिक असलं तरी जेवढं कंट्रोल मॅन्युअल मोड तुम्हाला देणार तेवढा कुठचाच दुसरा मोड तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे मॅन्युअल मोड एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपला. तिसरं आपण व्हाईट बॅलन्स चेक करणार आहोत. फोर्थ कॉम्पोजिशन, रूल ऑफ थर्ड्स, जे तुम्हाला ऐकून माहीत असेल किंवा गुगलवर तुम्ही कॉम्पोजिशन टाकलात तर तुम्हाला रूल ऑफ थर्ड्स येतं. बट ते काय आहे आणि ते कसं यूज करावं हे पण आपण यात डिस्कस करणार आहोत. त्यानंतर फोकसिंग पॉईंट, मीटरिंग पॉईंट, काय डिफरन्सेस असतात आणि ते का गरजेचे आहेत ते पण आपण यात पाहणार आहोत. आणि फायनल इमेज फॉर्मॅट्स पण मी याच्यात ॲड केलं. ॲक्च्युली बेसिक फोटोग्राफीमध्ये एवढे पॉईंट्स येत नाहीत, बट मी याच्यात 2 ते 3 पॉईंट एक्स्ट्रा ह्याच्यासाठी मेन्शन केलेत की ते खूप इम्पॉर्टंट असतात. बिकॉज हे 3 पॉईंट जर तुम्ही शिकलात तर तुमचं फोटोग्राफीचा एक बेस खूप स्ट्रॉंग होतो. आणि इव्हेंच्युअली नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, एक्सपेरिमेंट कराल, ॲक्च्युअल वेडिंग शूट्स कराल, तेव्हा इव्हेंच्युअली तुम्हाला कळत जातं की हे सेटिंग्स खूप इम्पॉर्टंट असतात इन कमिंग फ्युचर. सो आपण बेसिक फोटोग्राफीमध्ये थोडेसे एक्स्ट्रा पॉईंट ॲड केलेले आहेत. सो जास्त वेळ न घेता फर्स्ट आपला पॉईंट जो आहे कॅमेरा मोड्स, ह्यापासून आपण सुरुवात करूया. तर फर्स्ट टॉपिक कॅमेरा मोड्स. कॅमेरा मोड्समध्ये जसं की स्क्रीनवर तुम्ही बघताय की मी 2 व्हील्स ब्लॅक कलरचे तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे छोटे तुम्हाला लोगोज दिसत आहेत. तर कॅननमध्ये, निकॉनमध्ये, फुजीफिल्ममध्ये, सोनीमध्ये वेगवेगळे जेवढे ब्रँड्स आहेत तर प्रत्येकाचे हे लोगोज बदलत जातात. वेगवेगळे लोगोज, वेगवेगळी नावं हे देत जातात. बट एंड ऑफ द डे मोड्स हे सगळ्या कॅमेराजमध्ये सेम असतात. ते मोड्स जे काम करणार आहेत किंवा त्या मोडचं जे काम आहे तेच असणार आहे, फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत ब्रँड्सप्रमाणे. सो पहिला आपण ह्याच्यात मी ऑटो मोडपासनं उलटा रिव्हर्स चालू करतोय. बिकॉज ऑटो मोड हा बेसिकली जे पण नवीन कोण DSLRs घेतात ज्यांना काही नॉलेज नसतं तर तुम्हाला ऑटो मोड दाखवला जातो कॅमेरा डेमो देताना. सो ऑटो मोडमध्ये काय असतं की कॅमेरा कम्प्लिटली कॅमेरा कंट्रोल करतो की कसा फोटो काढायचा आहे किंवा त्या फोटोला काय सेटिंग्ज असले पाहिजेत अकॉर्डिंग टू द लाइटिंग कंडिशन्स. आणि कधी कधी जेव्हा खूप लो लाईट असते तेव्हा कॅमेरा जर त्याला पॉपअप फ्लॅश असेल, जो इंटरनल आपण कॅमेरामध्येच असलेला फ्लॅश असतो ज्याला पॉपअप फ्लॅश म्हणतात, तर तो फ्लॅश ते पॉप करून जी पण सिच्युएशन आहे त्याला नेसेसरी लाईट देऊन तो तसा फोटो घेतला जातो. सो ऑटो मोडमध्ये पूर्णपणे कॅमेरा तुमचा रिस्पॉन्सिबल असतो आणि पूर्णपणे कॅमेराकडे कंट्रोल असतो. तुम्ही फक्त व्ह्यू फाइंडरमधून बघत असता आणि तुमच्याकडे क्लिक करायचा कंट्रोल असतो, दॅट्स इट. बाकी पूर्ण सेटिंग्स, पूर्ण लाइटिंग कंडिशन्स पाहून कॅमेरा ठरवतो. सेकंड आपण दुसरं म्हणूया प्रोग्राम मोड. प्रोग्राम मोड आणि ऑटो मोड हा अगदी सेम आहे. जेवढं मी आता तुम्हाला ऑटो मोडबद्दल सांगितलं, प्रोग्राम मोड इज ऑल द सेम. फक्त डिफरन्स एवढा आहे की जो पॉपअप फ्लॅश असतो हा प्रोग्राम मोडमध्ये मॅन्युअली प्रत्येक कॅमेराला एक बटन असतं त्याच्या बॉडीवर, फ्लॅशच्या आजूबाजूला कुठेतरी, जे दाबल्यानंतर तो पॉपअप फ्लॅश ओपन होतो. तर प्रोग्राम मोडमध्ये हा फ्लॅश ओपनिंग जे असतं हे मॅन्युअली तुम्ही करू शकाल. बट बाकीचे सेटिंग जसे ऑटो मोडमध्ये आहेत तसेच प्रोग्राम मोडचे असतात. लाइटिंग कंडिशन्सने कॅमेरा ऑटोमॅटिकली सेट करतो आणि तो फोटो जेव्हा तुम्ही क्लिक करता ते ऑटोमॅटिकली तो क्लिक होतो. त्यानंतर आपण येऊया शटर प्रायोरिटी मोड. तर पहिलं मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन की शटर प्रायोरिटी म्हणजे काय असतं. जसं की S आणि TV. S हे तुम्हाला निकॉनवर दिलं जातं. निकॉनचं सगळ्यात बेसिक आणि सिम्पल नावं आणि लोगोज आहेत जे अगदी सिम्पल असतात कळायला. कॅननमध्ये त्याला TV म्हटलं जातं. सो शटर प्रायोरिटीमध्ये तुमच्या हातात फक्त शटर स्पीडचा कंट्रोल असतो. शटर स्पीड किती ठेवावी हे तुम्ही सेट करू शकता मॅन्युअली. बट शटर स्पीड सोडून बाकी जे पण सेटिंग्ज असतात, म्हणजे जसं की अपर्चर आलं, जसं की ISO झालं, तर हे सेटिंग्स कॅमेरा ऑटोमॅटिकली स्वतः डिसाईड करतो आणि अकॉर्डिंग टू द शटर स्पीड हे डिसाईड करून तुमचा फोटो क्लिक होतो. फोर्थ पॉईंट आहे अपर्चर प्रायोरिटी. जसं शटर प्रायोरिटी असते तशीच सेम अपर्चर प्रायोरिटी असते की जी तुम्हाला इंडिकेट केली जाते A ने. निकॉन असेल तर A लिहिलेला असतो आणि जर कॅनन असेल तर ते AV असं तिथे मेन्शन केलेलं असतं. तर अपर्चर प्रायोरिटीमध्ये तुम्ही फक्त अपर्चर चेंज करू शकता. जो लेन्समध्ये येतो पुढे आपण पाहणार आहोत अपर्चर काय आहे, शटर स्पीड काय आहे. बट बेसिक एक पहिलं जे कॅमेरा हातात घेतल्या तुम्ही हे मोड्स बघता. तर हे मोड्स तुम्हाला पहिले माहीत हवे की कोणत्या मोडचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा कोणता मोड आपण यूज करायला हवा. सो अपर्चर प्रायोरिटीमध्ये अपर्चरवर तुमचा फुल कंट्रोल असतो. ते सोडून शटर स्पीड आणि ISO हे कॅमेरा ऑटोमॅटिकली डिसाईड करतो आणि ऑटोमॅटिकली ते तुमच्या लाइटिंग कंडिशन्स प्रमाणे सेट केलं जातं. आणि फायनल आपण येऊया मॅन्युअल मोड.
मॅन्युअल मोड मी ह्याच्यात पहिला ह्याच्यासाठी केलं आहे की मॅन्युअल मोड हा सगळ्यात इम्पॉर्टंट मोड असतो आणि प्रोफेशनल फोटोग्राफर्स मॅन्युअल मोडमध्येच शूट करतात. हे एक मिथ आहे की मी असं म्हणणार नाही की वेडिंग फोटोग्राफी करताना तुम्ही मॅन्युअल मोडमध्येच करा, तुम्ही ऑटोमॅटिक मोडमध्ये नका जाऊ. डिपेंड्स ऑन युअर चॉईस. जर तुम्हाला मॅन्युअल प्रोग्राम मोडमध्ये किंवा ऑटो मोडमध्ये जर मॅन्युअल मोडपेक्षा तुम्हाला जास्त युजर फ्रेंडली वाटत असेल, यू कॅन गो फॉर इट. बट बिईंग अ प्रोफेशनल फोटोग्राफर मी तुम्हाला हे सांगू शकेन की मॅन्युअल मोडमध्येच जास्त करून काम करावं, कारण मॅन्युअल मोडमध्ये तुमच्याकडे फुल कंट्रोल असतो. जसं की एक फॉर एन एक्झाम्पल, इफ एक गाडी आहे तर त्या गाडीचं स्टार्ट करण्यापासून गेअर घालण्यापासून स्टेअरिंग एव्हरीथिंग तुमच्या कंट्रोलमध्ये असतं. तसंच मॅन्युअल मोडमध्ये तुमचा कॅमेरा पूर्णपणे तुमच्या कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे त्यात तुम्ही प्रत्येक सेटिंग चेंज करू शकता. शटर स्पीड काय असावी हे तुम्ही सेट करणार, ॲपर्चर काय असावं हे पण इंडिव्हिज्युअली तुम्ही सेट करू शकता. इथे कॅमेरा कुठच्याही गोष्टीत मिक्सअप होत नाही किंवा कुठचीही गोष्ट रिलेट नाही करत की शटर स्पीड एवढी आहे म्हणून ॲपर्चर एवढा ठेवूया. सो कुठेतरी मॅन्युअल मोड मला वाटतं की प्रोफेशनल फोटोग्राफर्स यूज करतात. आणि जर तुम्ही बिगिनर आहात तर सुरुवातीला इनिशियली तुम्ही प्रोग्राम मोडने ट्राय करा, एक्सपेरिमेंट करा की काय सेटिंग्स येत आहेत, किंवा प्रत्येक शॉट तुम्ही प्रोग्राम मोडमध्ये पण घ्या. प्रोग्राम मोड झाल्यानंतर मॅन्युअल मोडमध्ये पण तुम्ही ट्राय करा एक शॉट घेणं. बिकॉज प्रोग्राम मोडमध्ये तुम्हाला सेटिंग्स कळतील की हे सेटिंग्स असले पाहिजेत. मॅन्युअल मोडमध्ये सेम सेटिंग्स ठेवून तुम्ही त्याच्यात मॉडिफिकेशन्स करू शकता की सेम फोटो तुम्ही वेगवेगळ्या सेटिंग्सने काढल्यावर त्यात रिझल्ट किती वेगवेगळे येतात हे तुम्हाला त्यातनं दिसेल. सो हे होते कॅमेरा मोड्स. आणि ह्या पलीकडे तुम्ही अजून बघत असाल की तिथे स्क्रीनवर लोगोस आहेत. त्या लोगोसमध्ये तुम्हाला कळेल की छोटे छोटे वेगवेगळे, एक फ्लावरचा लोगो आहे, एक फ्लॅशचं असं इंडिकेशन आहे ज्याच्यावर स्लॅश केलेलं आहे. तर हे नो फ्लॅश मोड, मॅक्रो मोड, लँडस्केप मोड, पोर्ट्रेट मोड असे बरेचसे मोड्स असतात. आणि हे आय डोंट फील की कोणी कधी यूज करतं. बिईंग अ फोटोग्राफर माझ्याकडे कॅमेरा जेवढे पण होते मी ह्या मोड्सवर कधीच नाही गेलो, बिकॉज हे सगळं ऑटोमेटेड असतं, त्यामुळे त्याचा आपल्याला फारसा यूज नसतो. त्यामुळे मेन आपले जे मोड्स होते ते हे 5 मोड्स आहेत. आणि ह्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट जो मॅन्युअल मोड आहे ह्यावर आपण डिटेलमध्ये पुढे डिस्कस करतोय इन अवर नेक्स्ट व्हिडिओ.